मंडळी नमस्कार. 29 मे 2025 या दिवशी दाते पंचांगानुसार राहू हा ग्रह मीन राशीमधून कुंभ राशीमध्ये गेलेला आहे. राहू हा ग्रह एका राशीमध्ये 1.5 वर्ष राहतो. 1.5 वर्ष प्रवासात 2.25 नक्षत्रांमधून जावे लागते राहू या ग्रहाला. ते नक्षत्र जर राहूच्या मित्रग्रहाचे असेल तर तो कालावधी सुखकर जातो, परंतु ते नक्षत्र शत्रुग्रहाचे असेल तर तो कालावधी त्रासदायक जातो. कुंभ राशीमध्ये राहू ग्रह गेलेला आहे. राहू हा ग्रह एका राशीमध्ये साधारण 1.5 वर्ष राहतो. राहू आणि केतू हे ग्रह सोडले असता सर्व ग्रह सरळ मार्गाने चालत असतात. म्हणजे ग्रह ज्या राशीमध्ये आहे त्या राशीच्या पुढच्या राशीमध्ये प्रवेश करतात, म्हणजे सरळ मार्गी असतात. फक्त थोड्या कालावधीसाठी ठराविक वेळा वक्री होतात सरळ मार्गी ग्रह, परंतु राहू आणि केतू नेहमीच वक्री चाल असते यांची. म्हणजेच आज ज्या राशीमध्ये असतील त्याच्या मागच्या राशीमध्ये जातात, राशी बदल होतो तेव्हा, आणि उलट गतीने म्हणजेच अँटी क्लॉकवाईज फिरत फिरत परत त्याच राशीमध्ये येण्यासाठी राहू आणि केतूला 18 वर्ष लागतात. ग्रहांच्या वक्री चालीमुळे आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. आपली बुद्धी संभ्रमित होऊ नये यासाठी म्हणजेच राहूसाठी सरस्वती देवीची उपासना श्रेष्ठ ठरते. तसेच शिव उपासनाही ज्योतिषशास्त्रामध्ये राहूसाठी सांगितलेली जाते. त्यामुळे आपली बुद्धी संभ्रमित होत नाही आणि आपल्याकडून चुकीचे निर्णय घेतले जात नाहीत. बहुतेक वेळा कुंडलीतील राहू जर शुभ स्थितीत नसेल तर राहूच्या महादशेमध्ये घेतलेले निर्णय चुकतात आणि व्यक्तीची फसगत होते. आपल्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती जरी उत्तम असली तरी काही वेळेस मानसिक त्रास आणि अनेक दुखणी मागे लागतात. त्यासाठी भरपूर खर्च होतो, कारण आपली मुख्य कुंडलीमधील आपल्या कुंडलीमधील जे 8वे आणि 12वे स्थान असते, ज्यावेळेस एखाद्या मंद गती ग्रहाचे पापग्रहाचे भ्रमण या स्थानांमधून होत असेल, म्हणजे 8वे स्थान कुंडलीचे आणि 12वे स्थान या स्थानांमधून जर मंदगती किंवा पापग्रहाचे जर भ्रमण होत असेल त्यावेळेला तो कालावधी अडचणीचा आणि त्रासाचा होतो. म्हणून मंदगती पापग्रहांचे राशी बदल अत्यंत महत्त्वाचे असतात. मंदगती पापग्रह दुःख स्थानामधून जात असेल, दुःख स्थान कोणती तर 6, 8, 12 ह्या स्थानांमधून जर मंदगती आणि पापग्रह जात असतील तर त्रासाचे प्रमाण वाढते. आणि आपल्या कुंडलीच्या अष्टम स्थानामधून 12व्या स्थानामधून जेव्हा मंदगती ग्रहांचे भ्रमण असते ते त्रासदायक ठरतेच. हा कालावधी व्यक्तीला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासाचा ठरतो. 29 मे 2025च्या राहूच्या गोचरीने, गोचर म्हणजे ग्रहांची चाल, म्हणजे या राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये जातात ग्रह, तेव्हा ते गोचर, त्याला ज्योतिषशास्त्रामध्ये त्याला गोचर हा शब्द आहे. तर राहूच्या गोचरीने राहू आता कुठे जाणार आहे? मीन राशीमध्ये जाणार आहे. मीन राशीला राहू हा ग्रह 12वा आहे. तसेच कर्क राशीला हा राहू 8वा आहे. 8व्या स्थानात आहे, म्हणजे 12व्या स्थानात आणि 8व्या स्थानात असला की 12वा राहू, 8व्या स्थानात असला की 8वा राहू असे आपण बोलतो. अशा वेळी व्यक्तीने आपल्या तब्येतीची अधिक काळजी घेतली पाहिजे. आपल्या मुख्य कुंडलीमध्ये म्हणजेच लग्न कुंडलीमध्ये जर 8व्या आणि 12व्या स्थानात जर पापग्रह असतील आणि त्यातच गोचरीने राहू, केतू किंवा असे मंद पापग्रह आले असतील तर व्यक्तीला जास्त मानसिक त्रास होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रामध्ये नुसता ग्रह राशी बदल झाला म्हणून प्रेडिक्शन करता येत नाही, तर त्याला तो ग्रह कोणत्या स्थानात गेला, कोणासोबत युती केली, कोणती महादशा चालू आहे व ग्रह कोणत्या स्थानाचा कारक आहे यावरून एखाद्याचे भविष्य म्हणजेच येणारा काळ कसा जाईल हे सांगता येते. ज्यावेळी हे मंदगती ग्रह चंद्राच्या 5 अंश मागे आणि 5 अंश पुढे असतात तेव्हा त्याचा तो काळ त्रासदायक जातो. बाकी इतर वेळी ग्रह प्रभाव देण्यास असमर्थ असतो. जसे एखाद्याच्या कुंडलीमध्ये चंद्र कुंभ राशीला आहे आणि तो म्हणजे चंद्र 7 डिग्रीवर आहे, तर ज्यावेळेस राहू या चंद्राच्या 5 अंश पुढे म्हणजे 12 अंशामध्ये असेल किंवा 5 अंश मागे म्हणजे 2 अंशापर्यंत असेल तर हा 10 अंशाचा कालावधीमध्ये ग्रह त्याचा परिणाम देण्यास पूर्ण सक्षम असतो. राहू हा ग्रह एका राशीमध्ये 18 महिने राहतो. एक रास
एक राशी जी असते ती 30 अंशाची असते. राहूला 1 अंश चालण्यासाठी, 1 अंश राहूच्या गतीसाठी त्याला 18 दिवस लागतात. म्हणून तर तो मंदगती ग्रह आहे. आणि हे मंदगती ग्रह कुंडलीतील मूळ ग्रहांच्या वरून जेव्हा गोचर करत असतात, फक्त 10 अंश चालीमध्ये स्वतःचे इफेक्ट देऊ शकतात. महादशा स्वामीची साथ असल्याशिवाय हे मंदगती ग्रह सुद्धा त्यांचे इफेक्ट देण्यास अपुरे पडतात. जर महादशा स्वामी त्याचा मित्र असेल तर ते सक्षम ठरतात प्रभाव देण्यासाठी. म्हणजे जर कुंडलीमध्ये जर अष्टमेश किंवा व्ययशाची जर महादशा नसेल, किंवा अष्टमात किंवा व्ययस्थानात गेलेल्या पापग्रह मंदगती ग्रहाची महादशा अंतर्दशा नसेल तर हे ग्रह परिणाम देण्यास अपुरे पडतात. धन्यवाद.